Now we taking next sub article expression for capillary rise or falls. One method in case using pressure difference. Here given a diagram. In this diagram shows kerosene रॉकेल आहे आणि इन्सर्ट कॅपिलरी ट्यूब. इथे मी मुद्दाम जाळीची कॅपिलरी ट्यूब घेतलेली आहे. कालच्यापेक्षा हे मुद्दाम जाळीची, कारण का हे केरोसिन चढलेलं दिसावं तुम्हाला म्हणून. इन केस दिस केरोसिन इज राईज हाईट एच, इतकं उंचीचं रॉकेल आतमध्ये फिलअप झालेलं आहे. देन इट्स मिनस्कस, हा जो कॉन्केव सरफेस दिसतोय इथून इथंपर्यंत, त्याच कॉन्केव सरफेसला धरून एक सर्कल तयार केलेला आहे. इथे हा सर्कल तयार केलेला आहे, हा दिसतोय तुम्हाला. हा कॉन्केवचा अर्क आहे, एक सर्कलची बाजू कंस आहे आणि याच कंसासारखं असं डॉटेड असं बनवलेलं लाल अक्षरामध्ये तुम्हाला दिसतंय पहा. हा एक इथे आपण सर्कल बनवलेला आहे. इन केस this circle having center या सर्कलमध्ये सेंटर दिसत आहे, हा सेंटर आहे. आणि हे जे इथं शेवटचा पॉइंट मॉलिक्यूल लिक्विडचा असेल तिथून आणि सेंटरपर्यंतचा जो भाग आहे त्याला रेडियस म्हणायचं. दिसतंय ना तुम्हाला, पहा रेडियस म्हणायचं. आणि हा सर्कलचा काही भाग बाहेर पण दिसतोय, हा डॉटेड. आणि हा जो भाग दिसतोय इथे कॅपिलरी ट्यूबमधली जाळी म्हणजे सेंटरपासून, हे स्मॉल आर रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब आहे. स्मॉल आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब आहे. आणि कॅपिटल आर इज द, व्हॉट इज कॅपिटल आर? कॅपिटल आर इज द रेडियस कर्वेचर ऑफ मिनिस्कस, याचा आहे. तर या संदर्भात वी नो अबाउट द प्रेशर डिफरन्स फॉर्म्युला. आपण पाठीमागं बघितलेलं आहे प्रेशर डिफरन्स फॉर्म्युला. इन केस इनर प्रेशर PI मायनस आउटर सराउंडिंग प्रेशर PO इज इक्वल टू 2T डिवाइड बाय रेडियस. T with the surface tension, radius capital R, here capital R. This is the pressure difference formula we see in previous article. एक्सेस प्रेशर असं आपण बघितलेलं आहे पाठीमागच्या आर्टिकलमध्ये. तो एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T डिवाइड बाय R, त्या फॉर्म्युल्याला इथे घेतला. म्हणजेच डिफरन्स PI मायनस PO म्हणजेच लेट P इज इक्वल टू 2T डिवाइड बाय R. बरं ठीक आहे. मग आता इथे इन केस T विथ द सरफेस टेन्शन आहे अँड कॅपिटल R इज द रेडियस कर्वेचर ऑफ मिनस्कस या ठिकाणच्या मिनस्कसचा. देन आता आपल्याला एक कॉस थीटाची किंमत काढायची आहे. एक अँगल घेतलेला आहे, इथे डायग्राममध्ये दिसते पहा, थोडंसं केअरफुली पहा. हा सेंटर आहे, या सेंटरपासून या स्पेरिकल मिनिस्कसचा रेडियस कॅपिटल R आहे आणि स्मॉल आर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूबचा आहे. त्या दोघांच्या मध्ये एक अँगल फॉर्म झाला आहे थीटा. तर कॉस थीटा इज इक्वल टू जर काढायची किंमत असेल तर कॉस थीटा इज इक्वल टू लगतची बाजू स्मॉल आर डिवाइड बाय कर्ण कॅपिटल R. मग त्यानुसार त्या फॉर्म्युल्याच्या नुसार कॉस थीटा इज इक्वल टू स्मॉल r बाय कॅपिटल R. देन इन दिस केस कॅपिटल R इज इक्वल टू हाऊ कॅन राईट?
स्मॉल आर बाय कॉस थीटा. धिस इक्वेशन पुट इन अबो या ठिकाणी ठेवा. ही कॅपिटल आरची किंमत जी काढलेली आहे ते या एक्सप्रेशनमध्ये ठेवा. प्रेशरच्या एक्सप्रेशनमध्ये ठेवूया. तर तो एक्सप्रेशन कसा येईल? कॅपिटल आर इज इक्वल टू, इन केस या एक्सप्रेशनमध्ये ठेवलं हे एक्सप्रेशन, पी इज इक्वल टू 2t या ठिकाणचा 2t डिवाइड बाय कॅपिटल आरची किंमत आर बाय कॉस थीटा. आर बाय कॉस थीटा. देन अरेंज हिअर 2t आणि हे डिवाइड आहे आर बाय कॉस थीटा. तो कॉस थीटा वर जातो, म्हणजेच पी इज इक्वल टू 2t कॉस थीटा डिवाइड बाय आर. हे इक्वेशन 1 झाला. देन वी नो, पाठीमागच्या आर्टिकलमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा 11वी ते पाहिलेलं आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ प्रेशर इज इक्वल टू एच रो जी, वेअर एच इज द हाईट in case liquid in capillary tube, rho is the density of the liquid and g is the acceleration due to gravity. मग हा p हा एक्सप्रेशन नंबर 2 आणि एक्सप्रेशन नंबर 1, one side is pp are equal, so this equating other side is here equate from equation 2. H rho g is equal to 2t cos theta by r in this case here. Then arrange here take h is equal to, then rho g take another side, that is 2t cos theta divided by here rho g and r, that means r rho g. We get expression h is equal to 2t cos theta divided by r rho g. In this case, this height is depends only upon the radius of the capillary tube, and these are the constant. T is the surface tension constant, angle of contact constant, then acceleration due to gravity also constant, and density of this liquid also constant, only depending upon the radius of the capillary tube. हा जो छोटासा आर आहे ह्या कॅपिलरी ट्यूबच्या रेडियसवर अवलंबून असेल. मग आता पाणी जास्त चढणे किंवा कमी चढणे याच्यावर अवलंबून असेल तर मला तुम्ही सांगा, तर हे रिलेशन कसं पाहिजे? रेडियस जितकं लहान असेल, कॅपिलरी ट्यूबचा बोर जितका लहान असेल तितकं पाणी किंवा लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये चढेल, तितकं जास्त चढेल, आणि रेडियस जसं जसं वाढत जाईल तसं तसं हाईट कमी होत जाईल. अशा टाईपचं आपण हे इथे एक्सप्रेशन तयार केलेलं आहे. आता आणखीन सरफेस टेन्शन जर काढायचं असेल तर हा सरफेस टेन्शन इथेच ठेवा आणि ह्या किमती इकडे घेऊन जा. म्हणजे काय होईल? टी इज इक्वल टू काय करता येईल बरं? हे एच सी गुणाकार होतील. टी इज इक्वल टू एच आर रो जी डिवाइड बाय 2 कॉस थीटा, म्हणजे सरफेस टेन्शनची किंमत काढता येईल. समजा आरची जर किंमत काढा जर म्हटलं तर तुम्हाला आर हा इकडे घ्या, हा एच इकडे घ्या, म्हणजे रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब जर काढायचा असेल, आर इज इक्वल टू 2t कॉस थीटा डिवाइड बाय हा एच इकडे आलेला असेल, एच रो जी, असं तुम्हाला एक्सप्रेशन मिळेल. वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला हे प्रॉब्लेमसाठी उपयुक्त आहे आणि हे प्रॅक्टिकलला पण आहे. याच्यावरून तुम्ही आम्ही दिलेल्या कॅपिलरी ट्यूबचं रेडियस काढू शकताय किंवा कॅपिलरी ट्यूबमध्ये पाणी किती चढलं
हेही तुम्ही काढू शकताय. आता आणखीन एक ओळखण्याची थोडीशी केस आहे इथे. आता समजा या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ॲक्यूट अँगल असेल तर या ठिकाणचा लिक्विड कसा असू शकतो इथे सांगितले पहा. दिस इक्वेशन गिव्स द लिक्विड राइज इन कॅपिलरी ट्यूब. देअरफॉर थीटा इज अ ॲक्यूट अँगल इन दिस लिक्विड हॅज केरोसिन. म्हणजे या ठिकाणी जर अँगल हा छोटा असेल तर तो केरोसिन म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणले. आणि जर समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस जर असेल म्हणजेच त्या ठिकाणचं राईज अप होणार नाही, तिथे डाऊन अप होईल. म्हणजे कॉस थीटाची किंमत निगेटिव्ह येईल आणि तो डीपमध्ये जाईल. म्हणजे ॲक्यूट अँगलमध्ये तो राईज अप होईल, एच हाईट दाखवेल, मात्र इथे डाऊन दाखवेल. असं ह्या दोन केसेस दिलेले. आता दुसरी मेथड आहे. कशाची मेथड आहे? तेच आहे, सरफेस टेन्शनच काढण्याची मेथड आहे. जसं आपण इथे काढला आत्ता टी इज इक्वल टू किंवा एच इज इक्वल टू, तसंच या दुसऱ्या मेथडमध्ये आपण एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा आर रो जी किंवा टी इज इक्वल टू आर एच रो जी डिवाइड बाय 2 कॉस थीटा, जे इकडे केलेलं आहे तेच इकडे केलं आहे. या पहिल्या केसमध्ये आपण यूज काय केलं? प्रेशर डिफरन्स घेतला. हे आपल्याला फॉर्म्युला माहीत होता, त्यानुसार हे आपण करत गेलं. आता यामध्ये काय करायचं आहे? युजिंग फोर्स. आता इथे फोर्सचा यूज करायचा आहे. आता इथे एक तुम्हाला चंचोपात्र दिसतंय, व्हेसल दिसतंय. त्या व्हेसलमध्ये लिक्विड भरलेला आहे, इथंपर्यंत भरलेला आहे. हे पहा, लिक्विड इथंपर्यंत भरलेला आहे. आता हा वरचा भाग लिक्विडचा दिसतोय, पण तो लिक्विडचा नाही आहे, लक्षात घ्या. हा कॅपिलरी ट्यूब मुद्दाम मी मोठी घेतलेली आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ही कॅपिलरी ट्यूब आतमध्ये बुडवलेली आहे आणि लिक्विड इथंपर्यंतच आहे असं लक्षात घ्या. आणि हे कॅपिलरी ट्यूबचा रेडियस मोठा असल्याने यामध्ये जो राईजअप लिक्विड झाला आहे तो एच इतकंच अंतर झालेलं आहे. इथे कमी अंतर, कमी उंचीचं लिक्विड चाललेलं आहे. असो, त्याशी काही लेनदेन नाही, पण फक्त इथे लक्षात ठेवा की हे सरफेस इथंपर्यंत लिक्विड आहे हे. त्यानंतर इथून इथंपर्यंत हे कॅपिलरी ट्यूबमधलं लिक्विड आहे. ठीक आहे. तर आता इन केस टेक फोर्स सरफेस टेन्शन एफ टी, तो फोर्स घ्यायचा आहे. म्हणजे इथे एफ टी दिलेला, म्हणजे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो इथे आपण घेतो इथे असा, तोच इथे बाहेर वाढवलेला आहे. आणि इथला अँगल आणि या ठिकाणचा अँगल सारखा असतो. हे कॅपिलरी ट्यूबमधलं आपण घेतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी. हा अँगल आणि तसाच जर हा लाईन वर वाढवली तर इथेही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा सेम येतो. तसंच या बाजूला पण ही जी लाईन वर दिसते या लाईनला टेन्शन अप्लाय होतो. पहा, लक्षात घ्या, या लाईनला टेन्शन अप्लाय होतो, इथे पण टेन्शन अप्लाय होतो, टी अप्लाय होतोय. आणि धिस टेन्शन फोर्स म्हणजे कोणता? एफ टी फोर्स आहे. एफ टी फोर्स इथे लिहिलं आहे मी, थोडंसं हे दिसायला कठीण वाटतंय. हा दिसतोय का एफ आणि हा टी, हा एफ टी फोर्स इथे आहे हा. आणि धिस फोर्स अपवर्ड डायरेक्शन आहे. असो, त्यानंतर आणखीन एक या ठिकाणच्या मॉलिक्युलवर आणखीन एक फोर्स ॲक्ट होतो, डाऊनवर्ड डायरेक्शन, एम जी. हे पहा, एम जी. इथल्या मॉलिक्युललाही जर बघितलं तर इथे एम जी होतोय. हे डायग्राम थोडीशी तुम्ही पुस्तकातलीही बघितली तर चालेल. थोडंसं इथे एच आणि हे हाईट जरा कमी दिसते. तर या ठिकाणी ही जी लाईन आहे किंवा ही जी लाईन आहे इथली, ही एफ टी आहे असं समजा. हा फोर्स ऑफ टेन्शन आहे ॲट धिस पॉईंट, या ठिकाणी आहे. असं या गोलाकारवर
बरेच असे फोर्स ऑफ टेन्शन आहेत. हे जो सर्कल तयार होतो कॅपिलरी ट्यूबमधल्या लिक्विडचा, तिथे बरेच आहेत. फक्त आपण दोनच अपोजिट घेतलेले आहेत, इथे एक आणि इथे एक. तर इन केस हा एफ टी रिसॉल्व्ड इंटू टू कंपोनंट, याचे दोन भाग पडतात. एक भाग एफ टी कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन, या पॉइंटला अपवर्ड डायरेक्शननी एफ टी कॉस थिटा होतो, आणि दुसरा एफ साइन थिटा इथे बाहेरच्या डायरेक्शनने, इथे परपेंडिक्युलर टू द कॅपिलरी ट्यूब इथे होतो बाहेरच्या डायरेक्शनने. तसंच इथे पण होतो. पण हे एफ टी साइन थिटा हे बाहेरच्या डायरेक्शनने जे असतात, हा पॉझिटिव्ह असतो आणि इकडचा निगेटिव्ह असतो. ते दोघंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतात, त्यांचा विचार करायचा नाही. कुणाचा? एफ टी साइन थिटाचा विचार करायचा नाही. मग आता विचार कुणाचा करायचा? एफ टी कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन, या पॉईंटचा अपवर्ड डायरेक्शन एफ टी कॉस थिटा आहे. तसंच इथल्याही पॉईंटचा अपवर्ड डायरेक्शनने एफ टी कॉस थिटा आहे. आणि त्याला बॅलन्स कोण होतं? या ठिकाणाहून खाली कोण आहे? एम जी. म्हणजे इथं जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावर दोन फोर्स ॲक्ट होतात. एक फोर्स एफ टी कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन आणि वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन. तसंच इथे देखील तसाच होतो, एफ टी कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन आणि एम जी वेट डाऊनवर्ड डायरेक्शन. तर हे झाले दोन पॉईंटचे. तसेच या सर्कलवर, या गोल सर्कलवर अनेक पॉईंट आहेत. येथे देखील डायमेट्रिकली अपोजिट घेऊ शकतो दोन पॉईंट. त्यांचे देखील असे सेम एफ टी कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन असतील आणि त्यांना देखील डाऊनवर्ड एम जी हा डाऊनवर्ड असेल, आणि त्यांचा दुसरा जो कॉम्पोनंट असेल एफ टी साइन थिटा हा कॅन्सल झालेला असेल. अशा टाईपचं आपण इथे बघतोय. जसं बँकिंग ऑफ रोडमध्ये बघितलेलं आहे तसंच आहे. म्हणून इथे असं म्हणलेलं आहे. आता इथे बघूया, खाली डायग्राम तुमच्या लक्षात आलेली आहे. दोन फोर्स ॲक्ट होतात. ते दोन फोर्स कोणते फोर्स आहेत? वेट ऑफ द लिक्विड कॉलम म्हणजे एम जी, हा एम जी इज इक्वल अँड अपोजिट, वरचा डायरेक्शनचा एफ टी कॉस थिटा इक्वल अँड अपोजिट टू प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ एफ टी कॉस थिटा. म्हणजेच एम जी इक्वल टू एफ टी कॉस थिटा हा एक इक्वेशन आपल्याला मिळतोय. अशा टाईपचं या वरच्या डायग्राममधून आपण हा तयार केलेला आहे. आता इथे वेहेर एफ टी कोण आहे? फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. आणि त्या एफ टीचे दोन प्रकार आपण बघितले, रिसॉल्व्ह झाले. एफ टी साइन थिटा हा हॉरिझॉन्टली असतो, तो एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. तो कॅन्सल झाला, त्याचा विचारच करायचा नाही. आणि एफ टी कॉस थिटा हे व्हर्टिकल असतो, त्याचा मात्र विचार करायचा आहे. आणि इट इज बॅलेन्स टू द वेट, असं आपण वरती बघितलेलं आहे. नेक्स्ट आता पुढचं. आता इथे लेट म्हणलं आहे, एफ टी व्ही. व्ही कशासाठी घेतलं? व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स. मग हा कसा लिहायचा? टोटलमध्ये कसं लिहायचं? टोटल फोर्स कसं काढायचं? आत्ता आपल्याकडं दोनच आहेत, हा एक आहे, हा एक आहे, दोघांची बेरीज. तसं इथे जर या सर्कलवर, या सरफेसवर, सर्कलवर जर नंबर ऑफ जर पॉईंट घेतले आपण, तर त्याचे बरेच एफ टी कॉस थिटा वर डायरेक्शनने असते. आणि त्या सर्वांचं एकत्रित जर आपल्याला टोटल घ्यायचा असेल तर आपल्याला सांगावं लागेल व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स जो असेल तो सरफेस टेन्शन टी आणि लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे त्या कॅपिलरीला जो गोलाकार सर्कल लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो म्हणजेच सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर. 2 पाय आर आहे इथे बघा, 2 पाय आर. आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. मग आता इन केस हा एक इक्वेशन ए झाला. आता दुसरा एक इक्वेशन आपल्याला कन्सिडर करायचा आहे, रो. रो बी द डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि त्याचा फॉर्म्युला माहीत आहे, मास बाय व्हॉल्यूम. मग मास कुठलं? मास राईज मास
लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. जेवढं मास म्हणजे इथून या सरफेसपासून ते इथंपर्यंतचा जेवढं काही लिक्विड आहे राईजअप झालेलं त्याचा मास म्हणजेच स्मॉल एम कन्सिडर केलेला आहे इथे 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 कन्सिडर केलं आहे. अँड व्हॉल्यूम आणि तेवढ्याचंच व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ राईज्ड लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब म्हणजेच डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कसं लिहू शकतो आपण, त्याचा सर्कल पाय आर स्क्वेअर एच व्हॉल्यूम. एच म्हणजे उंची म्हणजे ह्याचा सर्कल पाय आर स्क्वेअर आणि हे एच उंची म्हणजे एवढे जे व्हॉल्यूम आहे हे लिक्विड आहे. म्हणजे व्ही इक्वल टू आपल्याला काय म्हणता येईल, व्ही इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. मग इथे रिअरेंज करायचं आहे आपल्याला, मासची किंमत काढायची इथे. तर एम इक्वल टू काय लिहिता येईल, एम इक्वल टू एम इक्वल टू ही किंमत आणि ही किंमत गुणाकार होईल म्हणजे पाय आर स्क्वेअर एच इंटू रो. हा एक इक्वेशन तयार झाला. आपण इथे एफ टी एक इक्वेशन ए तयार केलं आणि हा बी इक्वेशन स्मॉल एमच्या बाबतीत तयार केलं. आणि हे दोन्ही इक्वेशन ए अँड बी पुट इन वन इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आहे. या ठिकाणी या मासची किंमत एक पुट करायचं आहे आणि दुसरं काय काढलं आहे आपण, एफ टी काढलं आहे. एफ टी एक पुट करायचं आहे या ठिकाणी. मग आता ते पुटिंग करूया इथे. इन केस पुट इन इक्वेशन 1 मासची किंमत आहे पाय आर स्क्वेअर एच रो जी जी इन टू. आता एफ टीची किंमत आहे इथे टी इन ब्रॅकेट हे सर्कम्फरन्स 2 पाय आर आणि कॉस थीटा. मग आता या इक्वेशनवरून आपल्याला काय काय करता येईल, आता थोडंसं इथे रिअरेंज इथेच करूया. एचची जर किंमत काढायचं असेल टू फाइंड द हाईट ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब, एच इक्वल टू 2t पाय आर कॉस थीटा ही आणि एच इथेच ठेवून बाकीच्या किमती इकडे घेतल्या पाय आर स्क्वेअर रो जी. मग आता इन केस इथे एक आर आहे, इथे आर स्क्वेअर आहे, एक यातला कॅन्सल होईल, हा पाय कॅन्सल होईल. मग आता राहिलेली किंमत कशी लिहायची, एच इक्वल टू 2t कॉस थीटा डिवाइड बाय आर रो जी. हीच किंमत आपण युजिंग प्रेशर डिफरन्समध्ये केलं होतं. काय केलं होतं, युजिंग प्रेशर डिफरन्समध्ये एचची किंमत आपण काढलेली आहे 2t कॉस थीटा डिवाइड बाय आर रो जी. मग आता इथे उलटून पालटून आपल्याला काढता येतं, टीची किंमत काढता येतं, आरची किंमत काढता येतं. तसंच इथे टीची पण किंमत काढून दाखवलेली आहे या फोर्समध्ये. टी इक्वल टू आर एच रो जी डिवाइड बाय 2 कॉस थीटा. अशा टाईपचं आपण हे दोन मेथड बघितलेले आहेत तिथे. आता हे झालं राईज अपच्या बाबतीतलं झालं. आता समजा लिक्विड मर्क्युरी जर असेल तर काय होईल, मर्क्युरी असेल तर डीप होईल. मग ते डीप कसं लिहायचं, म्हणजे तोच वरचा फॉर्म्युला फॉर मर्क्युरी एच जीसाठी कसा लिहायचा, तर एचच्या ऐवजी डी लिहायचं आणि इथे तोच फॉर्म्युला लिहायचा आहे 2t कॉस थीटा डिवाइड बाय आर रोजीच लिहायचा आहे, पण इथे मायनस चिन्ह घ्यायचं आहे. म्हणजे मायनस काय घ्यायचा आहे, तर तो निगेटिव्ह आहे, डाऊन आहे. सरफेस जो लिक्विडचा सरफेस असेल त्याच्यापेक्षा त्या कॅपिलरीमधला सरफेस हा तो डाऊन असेल म्हणून निगेटिव्ह घेतलेला आहे. बाकीच्या लिक्विडमध्ये कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज अप होतात, इथे मात्र मर्क्युरीमध्ये तो डाऊन अप होतो म्हणून इथे निगेटिव्ह मायनस चिन्ह घेतलेलं आहे. अशा टाईपचं आपण वी डिस्कस अबाउट द सरफेस टेन्शन T is equal to and also height rise up down up in case two method using pressure difference and also using force difference.